श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा असणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, वास्तू आणि वाहनाचं सुख कशा पद्धतीने प्राप्त होऊ शकतं, त्यासाठी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ समजून घ्यायचा आहे. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लग्न स्थान, प्रथम स्थान जे तुमचा आत्मविश्वास दर्शवतं, रोजची दिनचर्या, कामाची पद्धत दर्शवतं. लग्नस्वामी बुध होतात जे अस्त आहेत, त्यामुळे या महिन्याचा पहिला पंधरवडा थोडासा टाळाटाळ करणं, आजचं काम उद्यावर करण्याची सवय लागणं, असे काहीसे परिणाम बुध अस्त असल्यामुळे प्राप्त होऊ शकतात. म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे. याच बरोबर धनस्थानाकडे जाऊयात. धनस्थान कुटुंबाचं सौख्य, वाणीवरचं प्रभुत्व दर्शवतं. शुक्र ग्रह रवियुक्त आहे, त्यामुळे उच्च अधिकार, मान सन्मान प्राप्त करून देणारी, वाणीवरती विशेष प्रभुत्व मिळवणारी अशी स्थिती आहे. संभाषण कौशल्य तुमचं अधिक चांगलं होऊ शकतं शुक्रांच्या कृपेने. रवी बरोबर शुक्रांचं गोचर आहे, त्यामुळे तुमच्या वाणीमध्ये एक स्पष्ट वक्तेपणा किंवा शब्दफेक या सगळ्या गोष्टी उत्तम असणार आहेत. त्यामुळे कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला अतिशय श्रेष्ठ स्थिती आहे. आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारे तुम्ही युट्यूबर असाल किंवा मीडिया क्षेत्रामध्ये काम करताय तर तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा हा सुंदर योग म्हणता येईल या शुक्रांच्या कृपेने. त्याचबरोबर तृतीय स्थान पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धी दर्शवतं. या ठिकाणी असणारी मंगळांची रास आणि मंगळांचं गोचर हे सप्तम भावातनं होत आहे, परंतु ते अस्त आहे. आता अशा वेळेस काय घडतं, ज्यावेळेस तृतीय स्थानाचे अधिपती मंगळ केंद्रातनं गोचर करतात त्यावेळेस चांगली फळं मिळत असतात. ते म्हणजे तुमचा व्यवसाय डेव्हलप करण्यासाठी किंवा नोकरीमध्ये तुमचं स्वतःचं अस्तित्व, महत्व वाढवण्यासाठी. परंतु मंगळ आता अस्त आहेत, त्यामुळे 18 एप्रिल पर्यंत मंगळांचं हे अस्त अवस्थेतील गोचर तुम्हाला थोडंसं त्रासदायक ठरेल. या ठिकाणी आयुष्यवृत्ती वाढणं, कामाचा टाळाटाळ करणं, प्रवासात दगदग होणं, त्याच्याने त्रास होणं असे काहीसे योग आहेत. या दरम्यान तुम्हाला पाय पावलांमध्ये थकवा प्रचंड जाणवू शकतो. म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे. पाणी जास्तीत जास्त प्यायचं आहे असाही सल्ला तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने देण्यात येत आहे. त्याचबरोबर कीर्ती आणि प्रसिद्धी, मान सन्मान या सर्व दृष्टीने 19 एप्रिल नंतरची स्थिती उत्तम आणि सुंदर आहे. चतुर्थ स्थानाकडे जाऊया. चौथं घर वास्तू आणि वाहन सुख दर्शवतं. या ठिकाणी असणारी गुरूंची रास, गुरूंचं गोचर दशमात्न होतंय, त्यामुळे वास्तू आणि वाहन खरेदीसाठी उत्तम योग आहेत. या दरम्यान वास्तू खरेदी करायची असेल निश्चित तुम्ही प्रयत्न करू शकता. वास्तू तुम्हाला मनासारखी प्राप्तही होऊ शकते. वडिलोपार्जित एखादी वास्तू आहे किंवा प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला डेव्हलप करायची आहे, पुन्हा ती रिकन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे. या दरम्यान तुम्ही निश्चित विचार करू शकता. त्याचबरोबर या महिन्यामध्ये घेतलेली वास्तू किंवा संकल्प केल्यास तुम्हाला निश्चित ते वास्तूचं स्वप्न पूर्णत्वाकडे गेलेलं दिसून येऊ शकतं गुरु कृपेने. कारण गुरु मार्गी अवस्थेमध्ये आहेत, चतुर्थेश मार्गी अवस्थेत दशमात नाही, त्यामुळे व्यवसायातनं, नोकरीतनं उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देतात आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तो व्यवसायाचा पैसा आहे किंवा नोकरीतनं मिळणारा पैसा आहे तो तुम्ही वास्तूमध्ये, स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करू शकता. याचबरोबर पंचमस्थान शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतं. प्रणयाचे संकेत या महिन्यामध्ये संमिश्र आहेत. किरकोळ प्रमाणात मतवैचारिकता होऊ शकते, मतभेद निर्माण होऊ शकते, परंतु अधिक मतभेदाची शृंखला आहे. जसे तुमची पत्नी असेल किंवा तुमचा होणारा लाईफ पार्टनर आहे, यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला नात्यामध्ये कुठेतरी दुरावा होणारी शृंखला सुरू झाली होती किंवा मतभेद सातत्याने होत होते. प्रत्येक गोष्टीला समजून सांगणं किंवा अगदी टोकापर्यंत तुम्ही त्या गोष्टींचा विचार करणं, या सगळ्या गोष्टी घडल्यात. परंतु आता अस्तावस्थेतील क्षणी यातनं थोडंसं तुम्हाला बाहेर काढण्याची स्थिती आहे. त्याचबरोबर आता हे मतभेद थोडेसे कमी होण्याची शक्यता सुद्धा आहे. परंतु ही सगळी गोष्ट कधी घडेल तर पहिल्या पंधरवड्यामध्ये सुरुवात होईल, दुसऱ्या पंधरवड्यामध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मार्गी लागलेल्या दिसू शकतील. त्याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना शिक्षण घेणाऱ्या वर्गाला, ज्यांचं इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण चालू आहे, उच्च शिक्षण सुरू आहे, अशा वर्गाला उत्तम आहे. तसेच या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये जो बालवर्ग आहे, ज्यांना काही कोर्सेस करायचे आहेत, काही नवीन काहीतरी करू पाहतायत, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या असणार आहेत, तर या दरम्यान तुम्हाला काहीतरी नवीन करायचंय, नवीन शिकायचंय, तर यासाठी तुम्हाला काय निवडायचं आहे हे तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार पहा आणि त्यानुसार तुम्ही आता ऍडमिशन कधी घ्यायचंय ते आपण समजून घेऊ. तर ते ऍडमिशन तुमचं 17 एप्रिल नंतर घ्यायचं आहे.
जेणेकरून तुम्ही त्या कोर्समध्ये पूर्ण पारंगत होऊ शकाल आणि त्या कोर्सचे चांगले फायदे तुम्हाला भविष्यात करून घेऊ शकता। अशाच पद्धतीने षष्ठ स्थानाकडे जाऊया। 6व्या घरावरनं आरोग्य पाहतो। मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं या महिन्यात तुमच्या पाय पावलांमध्ये थकवा जाणवणार आहे, तुम्हाला थोडासा आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात। मग यासाठी काय कराल तर संपूर्ण महिनाभर तुम्हाला उपासना देणार आहे, त्या उपासना तुम्हाला करायच्या आहेत जेणेकरून तुमचं आरोग्य तुम्हाला व्यवस्थित ठेवता येऊ शकेल। सप्तम स्थान जोडीदाराचं सौख्य दर्शवतं। आपण समजून घेतलं की शृंखला आहे, मतभेदाची ती कमी होणार आहे, परंतु या महिन्यामध्ये एक आणखीन चांगला बदल परिवर्तन घडू शकतो आणि तो म्हणजे जो व्यक्ती पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करतोय तर अशा वर्गाला त्याच्या पार्टनरकडनं सुख मिळत नव्हतं। सुख मिळणं म्हणजे काय तर तुम्हाला तुमच्या पार्टनरकडनं अपेक्षित त्यांच्याकडनं एवढं काम करून घ्यायचं होतं ते त्यांच्याकडनं होत नव्हतं, म्हणून स्वतः सातत्याने तुम्हाला चिडचिड होत होती। तुमचा तो स्वभाव नाही, परंतु तुमच्या मनासारखी कामे न झाल्यास तुम्हाला होणारा प्रचंड त्रास म्हणजे तो मानसिक आणि तो म्हणजे चिडचिड स्वरूपामध्ये व्यक्त होणं। मग इथे काय करायचं आहे तर संपूर्ण महिनाभर तुम्हाला शनी ग्रहाचा जप करायचा आहे जेणेकरून तुमच्या पार्टनरचे सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे, ते तुम्हाला उत्तमरित्या मिळू शकेल। आणि त्याचबरोबर 19 एप्रिल पर्यंत हा कालावधी असणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला मानसिक स्वास्थ्य हरवणं, चिडचिड होणं या सगळ्या तक्रारी होऊ शकतात। तदनंतर मात्र उत्तम स्थिती आहे, परंतु या दरम्यान चांगले फळ मिळावे म्हणून उपासनेचं माध्यम घेऊ शकता। याच बरोबर राशीपत्रिकेतील अष्टम स्थान अचानक लाभ प्राप्तीचं आहे। अचानक लाभ प्राप्ती म्हणजे काय? देरेहारी पलंगावरी कधीच शक्य नाही। म्हणजे तुम्ही जे काम करताय आहे त्या कामामध्ये एखादी चांगली गोष्ट अचानक फेरबदल होणं, एखादं सुनियोजन करता येणं किंवा एखादं नियोजित काम अगदी लगेचच पूर्ण होणं याला म्हणतात अचानक लाभ प्राप्ती। आणि हे अचानक लाभ प्राप्तीचे संकेत या महिन्यात उत्तम आहेत, त्यामुळे नक्कीच काम उत्तम करायचं आहे, कामाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे हा सल्ला तुम्हाला असेल। भाग्य आणि शुभ संकेत वारंवार येतील, आध्यात्मिक प्रगती आहे, आध्यात्मिक बैठक वाढणार आहे, दान धर्म किंवा धार्मिक वृत्ती वाढल्यामुळे निश्चित तुम्हाला समाधान प्राप्त होऊ शकतं, हे चांगले फळ मिळेल। व्यावसायिक वर्गाला सांगू इच्छिते ज्यांचे गोड पदार्थ, द्रव पदार्थ, संगणक क्षेत्र, त्याचबरोबर सोने चांदीचे व्यापारी तुम्ही असाल, तुमच्या सगळ्यांसाठी उत्तम फळे आहेत। त्याचबरोबर गुरूंची स्थिती ही दशमात्न आहे आणि तेही मार्गी अवस्थेमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये गुरु कृपेने वारंवार शुभ संकेत येतील। व्यवसायासाठी, नोकरीसाठी मात्र हा महिना संमिश्र आहे, मध्यम स्वरूपामध्ये दिसून येत आहे। याचबरोबर राशीपत्रिकेतील लाभस्थानाकडे जाऊयात। लाभस्थानावरून लाभयोग पाहिला जातो, या ठिकाणी कोणत्याही पापग्रहाच्या दृष्ट्या नाही, त्यामुळे लाभाची स्थिती उत्तम आहे। जे काही तुम्ही कार्य करणार आहात, उद्योग व्यापार किंवा नोकरी करणार आहात त्यातनं लाभाचे संकेत येतील आणि उत्तम लाभ प्राप्त होईल। याचबरोबर खर्चाचे योग, या महिन्यामध्ये खर्चाचा योग प्रवासासाठी आहे। थोडासा दान धर्म किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी फिरण्याचे योग आहेत, त्यामुळे सुद्धा तुमचा खर्च होऊ शकतो। स्वतःच्या मनासारखा मनसोक्त आनंद प्राप्त करून देणारा प्रवास घडणार आहे, त्यासाठी सुद्धा पैसा खर्च होण्याची शक्यता आहे। यामुळे संपूर्ण महिनाभर काय उपासना कराल? या महिन्यामध्ये मारुती स्तोत्र पठण करायचं आहे, गणपती स्तोत्र पठण करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण महिनाभर मनस्वास्थ्य प्राप्त होईल, चांगल्या प्रकारे आरोग्य लाभेल आणि त्याचबरोबर प्रत्येक कार्याचं सुनियोजन प्राप्त होऊ शकतं। त्यांना विवाह करायचा आहे अशा वधूवरांना सांगू इच्छिते संपूर्ण महिना विवाहाचे योग उत्तम आहेत। विवाह कार्याला सुद्धा गती मिळू शकते, प्रयत्नांना यश येऊ शकतं। आज आपण समजून घेतलं कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा आहे। आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनलला जाऊन भेट द्या। यावर अनेक महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज अपलोड आहेत, तेही समजून घ्या। राशीफळ आहेत तेही समजून घ्या। तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही समजून घेतलात, तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या राशीचे राशीफळ तुम्ही निश्चित त्यांना पाठवू शकता आणि त्यांच्या राशीचं आत्ताचं या महिन्याचं फळ त्यांना समजून देऊ शकता। पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह, तोपर्यंत आता आपली रजा घेते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।